नमस्कार मित्रांनो, आम्ही लोणावळ्यामध्ये चाललो एकविरा देवी दर्शनाला. खूप दिवसांची इच्छा होती. माझ्यासोबत मित्र म्हणजे राजकुमार, कॅप्टन हेडक्वार्टर, चंदन भरतो गाळ, आमचे रथाचे सारथी दीपराज सावंत साहेब चालवतात गाडी आणि त्यांना सपोर्ट करतात आमचे गौरव. मित्रांनो, मी आलो होतो खरं तर 2 दिवस मीटिंगसाठी लोणावळ्यामध्ये. इथून जाताना म्हटलं देवीचे दर्शन करून जाऊया. तर आम्ही आता आलो होता कारल्याच्या एकविरा मंदिरात. तर मित्रांनो, फायनली आम्ही कारला देवी मंदिराच्या गेटजवळ पोहोचलो आहोत. थोडक्यात या मंदिराचा इतिहास समजून घेऊया. पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील वेहेरगाव कारला या नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर मित्रांनो एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो, या गडावर जाण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढून वर जावे लागते आणि हे मंदिर पांडवांनी बांधले असे मानले जाते. मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे पूर्ण पायऱ्या न चढता गाडी वरपर्यंत घेऊन जावे, पार्किंगमध्ये तिथे पार्क करून वरती मंदिराच्या पायथ्याशी जाऊन वरती जावे, किंवा खालूनच पायऱ्या सुरुवात करून पायी जाता येते. आम्ही आता मित्रांनो पार्किंगमध्ये पोहोचलो आहोत. इथे पर कार पार्किंग 50 रुपये चार्ज घेतले जातात. हा पार्किंग एरिया आहे, जिथे तुम्ही गाडी पार्क करून वरती जाऊ शकता. मित्रांनो, आता आपण फायनली पायरीजवळ पोहोचलो आहोत. इथून आपण आता वर जाणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूला प्रसादाची दुकानं आहेत. त्यामध्ये देवीचे फोटो, हार, देवीला गुलाल लागणारा अबीर, भक्तांसाठी असलेल्या नाश्ताची सोय करण्यात आलेली आहे. खास करून नवरात्रीमध्ये इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच जत्रेचे आयोजन करण्यात येते. एकविरा आई आणि जोगेश्वरी अशा 2 मूर्ती या मंदिरात आहेत. नणंद आणि भाऊजे अशा या दोघांचं नातं आहे. मित्रांनो, माझं कोकण एक सर्वमी चॅनलला ऑलरेडी 2 वर्ष होत येत आहेत. या 2 वर्षामध्ये जवळजवळ मी बरीचशी मंदिरं, गोव्यातली बरीचशी मंदिरं, सिंधुदुर्गातली बरीचशी मंदिरं, रत्नागिरीतली बरीचशी मंदिरं कव्हर केली आहेत. हे चॅनल कोण पहिल्यांदा बघत असेल चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. मी आंबड येथील शिवगुफा, गोव्यातली बरीच बिर्ला मंदिर, महाकाली मंदिर, महालक्ष्मी मंदिर, त्याबरोबर आपल्या मार्लेश्वर मंदिर, सिंधुदुर्गातलं बरीचसे स्वामी समर्थांची मंदिरं कव्हर केली आहे. त्यामुळे चॅनलवरती कोण पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. मी तुम्हाला माझे येणारे पुढच्या व्हिडिओचे अपडेट आणि नोटिफिकेशन येतील. मित्रांनो, या ठिकाणी मंदिराबरोबर कारला लेणी म्हणून प्रसिद्ध असणारी ही लेणी पांडवांनी प्राचीन मानली जातात. इसवी सन 1868 मध्ये या मंदिरात जीर्णोद्धार झाला आहे. मित्रांनो, सध्या पावसामुळे लेणीत जाण्यास एंट्री बंद आहे, कारण पावसामुळे धोका होऊ शकतो. नाहीतर उन्हाळ्यात आला तर तुम्हाला लेणीत आत जाता येतं. मंदिरात नेहमीच पूजा आणि आरती अभिषेक करण्यात येतो. एकविरा आईचे मंदिर दररोज पहाटे 5ला उघडण्यात येते, ते रात्री 8ला बंद करण्यात येते.
आमच्या सुदैवाने मित्रांनो आम्ही आरतीच्या वेळेला आलो बरोबर. थोड्यात 5-10 मिनिटात आरती सुरू होणार आहे. विराईचा